नांदेडच्या घटनेनंतर मृत्यू प्रकरणाचा अहवाल आलाय आणि डॉक्टरांना या सगळ्या प्रकरणात क्लीन शीट देण्यात आली आहे. रुग्णालयात पुरेशी औषधं होती, औषधांचा तुटवडा नव्हता असं समितीचं म्हणणं आहे. मग मृत्यूस नक्की काय कारणीभूत ठरलं याचा तरी खुलासा समितीने केला पाहिजे. जर एवढ्या मोठ्या प्रमाणात एका हॉस्पिटलमध्ये एका दिवशी मृत्यू होत असतील रुग्णांचे, तर मग नक्की जबाबदार कोण? डॉक्टरही जबाबदार नाहीत, औषधी पूर्ण होती असं जर सांगत असाल तर मग समितीनेच सांगितलं पाहिजे की कशामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात मृत्यू झाले. अजित पवारांच्या गटामध्ये नाराजी आहे कारण शिंदे गटालाच सध्या निधी दिला जातोय. दादांच्या गटातल्या काही नेत्यांना जी खाती शिंदेकडे त्यांच्या संदर्भात निधी मिळत नाही अशी नाराजी समोर येते. नाही, अजितदादा राज्याचे अर्थमंत्री आहेत आणि त्यांच्या गटाने अशी तक्रार करण्याचं काही कारण असेल असं मला वाटत नाही, पण त्यांनाच माहिती तपशील काय. पण ते राज्याचे अर्थमंत्री असल्यामुळं असा अन्याय अजित पवार गटातील आमदारांच्यावर होत असेल असं मला वाटत नाही. पण त्यांना शिंदे गटातील मंत्र्यांच्या खात्याकडून निधी मिळत नसेल तर तो त्यांचा पक्षांतर्गत प्रश्न आहे किंवा सरकारांतर्गत. किती आमदारांना किती निधी दिला जातो हे एक अतिशय चुकीचा पायंडा अलीकडे पडायला लागलाय. राज्याच्या विकासासाठी किती निधी खर्च झाला आणि कोणत्या क्षेत्रात झाला याचं महत्त्व आता कमी झालंय आणि प्रत्येक मतदारसंघाला किती निधी दिला याची शेखी फार मिरवली जाते अलीकडे. म्हणजे रस्त्याला एवढे निधी दिले, गटाराला एवढे निधी दिले, असे जे चाललेलं आहे एकंदर सकल राज्यांचा विचार, पूर्ण राज्याचा विचार करून काही प्रकल्प होण्याची आवश्यकता असते. पण आता प्रत्येकाला निवडणुका जवळ येत असल्यामुळे आपल्या मतदारसंघापुरताच विचार करण्याची प्रवृत्ती बळावते आणि तसं आता सुरू झालेलं दिसतंय. या सगळ्यात एक सर्टिफिकेट मध्यंतरी व्हायरल होत होतं आणि पुन्हा आता ते सर्टिफिकेट वर येतं. अत्यंत चुकीचं सर्टिफिकेट आहे. नामदेव जाधव हे मुद्दामून प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि लोकांच्यात पवारसाहेबांच्या बद्दल गैरसमज पसरवून त्यांना बदनाम करण्याचा उद्योग करतायत असं दिसतंय. आणि त्यात भर म्हणून पवारसाहेबांचे खोटं चुकीचं ओबीसी सर्टिफिकेट दाखवण्याचा प्रयत्न प्रसारमाध्यमातून आणि विशेषतः व्हॉट्सअपच्या माध्यमातून होतोय. महाराष्ट्रातल्या समाजाच्या वेगळ्या समाजातील लोकांना, महाराष्ट्रातल्या जनतेला पवारसाहेबांच्याबद्दल गैरसमज पसरवणे, त्यांची बदनामी करणे आणि त्यांनी मागच्या काळात काय केलं असा चुकीचा प्रश्न विचारणे आणि त्यांचं ओबीसी सर्टिफिकेट प्रसिद्ध करणे हे पवारसाहेबांना बदनाम करण्यासाठी हा षडयंत्र आहे. आणि मूळ मुद्द्यावरून प्रश्न विचलित करण्यासाठी, लक्ष विचलित करण्यासाठी देखील हा प्रयत्न दिसतोय. पवारसाहेब यांचं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आहे आणि ते मराठा म्हणून आहे आणि त्यात कोणीही काहीही बदल करून काहीही दाखवत असतील तर त्याच्यावर आता वेगवेगळ्या तक्रारी महाराष्ट्रात अनेक कार्यकर्ते, अनेक पवारप्रेमी करतायत. त्यामुळं त्याला ते तोंड देतील. एक महत्वाचं आणि संदर्भात शिंदे गटातून सांगितलं जातं एकनाथ शिंदेचे सर्वात जास्त मुख्यमंत्री सहायता निधी जे खर्च आहे ते निधी आहे. पण एक आकडेवारी समोर आली ज्यामध्ये शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर हा निधी कमी असल्याचं दिसतंय आणि उद्धव ठाकरे यांनी जास्त निधी दिल्याचं दिसून. जी आकडेवारी आहे ती खरीच असेल जर ती वस्तुस्थिती असेल तर. उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात अनेकांना अनेक मदती झाल्या आणि महाविकास आघाडीच्या काळात मुख्यमंत्री कार्यालयाकडून बऱ्याच मदती झाल्या. त्यामुळं आपण जे म्हणताय ती वस्तुस्थिती पुन्हा पुढे आलेली आहे याचं आम्हाला समाधान आहे. एकनाथ शिंदेंच्याकडूनही मुख्यमंत्री निधीतून पैसे दिले जातात. प्रत्येक पवारसाहेबांच्या वेळेपासून त्याच्या आधीपासून मुख्यमंत्र्यांनी त्या काळातल्या अत्यंत आवश्यक आणि निडी व्यवस्थेला, प्रश्नांना, समस्येला आणि संस्थांना मदत करण्याचं काम पूर्वीपासून केलेलं आहे. व्यक्तिगत आरोग्याच्यासाठी देखील मदती पूर्वीपासून होतात. ती आपली परंपराच आहे. त्याची जाहिरात कधी कोणी केली नव्हती. सध्या त्याची जाहिरात व्हायला लागलेली आहे.
आणि आरोग्यासाठी एखाद्याला हृदयाच्या विकारासाठी मदत झाली तर त्याची जाहिरात कधी पूर्वीचे मुख्यमंत्री करताना मला आढळले नाहीत। सध्या त्या जाहिरातीमध्ये आधी किंवा त्याच्यावरचं लिखाण कशी मदत केली याचं मध्ये आधी वाचायला मिळतं। एक महत्वाचं अजितदादा तर लवकरच संभाजीराजे कोल्हापूरचे राज्य आहे, त्यांनी म्हटलं की मुख्यमंत्री करा, मी तुमचे प्रश्न एका चुटकीत संपवतो। ते कोणालाही ज्यांना मुख्यमंत्री व्हायचंय त्यांनी कसे प्रश्न सुटणार याचं उत्तर जर जाहीर केलं तर ते गुलदस्त्यात ठेवण्याची गरज नाही, स्पष्टपणानं जाहीर केलं तर त्या मार्गाने सगळा महाराष्ट्र जाऊ शकेल। आणि त्यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली याचं मला समाधान आहे आणि त्यांच्याबद्दल आम्हाला आपुलकी पण आहे। अजितदादा इतके दिवस माध्यमांमध्ये नव्हते, त्यांचं मधल्या काळात मेडिकल बुलेटिन आलं, त्यानंतर थेट त्यांचा दिल्लीमध्ये शहांसोबतचा फोटो दिसला। लवकरच अमित शहा महाराष्ट्रात दौरा करतायत, जातीय जी ध्रुवीकरण आताच्या घडीला आहे या सगळ्याबद्दल त्रिपक्षीय ते घेणार आहेत। नक्की कशा पद्धतीने या सगळ्याकडे बघतात? चांगली गोष्ट आहे। शेवटी देशाच्या गृहमंत्र्यांना जाऊन ज्यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री भेटतात त्यावेळी मला खात्री आहे की राज्याच्या हिताचेच प्रश्न त्यांच्यासमोर मांडत असतील आणि राज्यातल्या प्रश्न सध्या जे चालू आहेत ज्वलंत प्रश्न त्याविषयी त्यांनी चर्चा केली असेल, त्यावर लवकर उत्तरं काढण्याचा त्यांचा प्रयत्न जर असेल तर त्याचं आम्ही सगळे स्वागतच करू, पण उत्तर ठाम असलं पाहिजे। मंत्रिमंडळामध्ये काही लोक एक बाजू धरतात आणि काही लोक दुसरी बाजू धरतात, म्हणजे मंत्रिमंडळातच या आरक्षणाच्या विषयी गैरमेळ आहे, एकमत नाही, मतभेद टोकाचे आहेत आणि मंत्रीच जाहीरपणाने बाहेर टोकाची भूमिका व्यक्त करत असतील तर मग मुख्यमंत्र्यांचं नियंत्रण आहे की नाही या सरकारवर, का कोणावरही लगाम नसल्यामुळं या सरकारला दिशाहीनता आलेली आहे। लोकांना सरकार एका दिशेने जाताना दिसत नाही आणि सरकार ज्यावेळी ऱ्हास चालू होतो त्यावेळी पहिल्यांदा असं दिसतं की मंत्रिमंडळ एकमत नाही आणि मंत्रिमंडळात अनेक मतभेद आहेत। त्यामुळं निधी वाटपावरून सरकारमध्ये मतभेद आहेत, आरक्षणावरून सरकारमध्ये मतभेद आहेत, विकास काम घेण्यावरून सरकारमध्ये मतभेद आहेत। या सगळ्या गोष्टी अत्यंत काळजीच्या आहेत आणि महाराष्ट्राच्या विकासाचे प्रश्न मागं राहायला लागलेत असं वाटतं। सर, पवार कुटुंबीय सातत्याने एकत्र येताना पाहायला मिळतं। खरं तर पक्षामध्ये फूट पडलेली आहे। अजित पवारांचा गट वेगळा आहे, शरद पवारांचा गट वेगळा आहे। तरी गेल्या काही दिवसांपूर्वी प्रतापरावांच्या घरी जेवण झालं, आता गोविंद बागेत उद्या पुन्हा पाडव्याच्या दरम्यान दोन्ही पवार एकत्र येतील। कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे, नेत्यांमध्ये संभ्रम आहे। दुसरीकडे राऊत म्हणतात की आम्हाला पण नाती गोती आहेत, त्या सगळ्या सांभाळून केलं पाहिजे, नाहीतर परसेप्शन लोकांमध्ये वेगळं जात आहे। प्रदेशाध्यक्ष म्हणून तुम्ही कोंडीत आहात तर? नाही, माझ्या कोंडीचा प्रश्न नाही। पवार साहेबांच्या घरातल्या लोकांनी कोणाला भेटावं कोणाला नाही याविषयी बोलण्याचा मला कोणता अधिकार नाही आहे, त्याविषयी भाष्यही मी करणं अपेक्षित नाही आहे। तो त्यांचा कुटुंबाचा अंतर्गत प्रश्न आहे, त्यांनी कुणी कुणाबरोबर कसं वागायचं, त्यामुळं मी त्याच्यावर भाष्य करू इच्छित नाही। परंतु कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम वाढत नाहीये का सर? टीका टिप्पणी राजकारणात मोठ्या प्रमाणात खाली बसवलेली आपल्याला पाहायला मिळते। नितेश राणे आणि संजय राऊत यांच्यामध्ये टीका टिप्पणी होताना अंडरवेअरपर्यंत असा उल्लेख केला, अत्यंत कमरेखालच्या पद्धतीचं राजकारण चालू। आता आपण दिवाळीच्या दिवसात तरी चांगलं बोललं पाहिजे असं माझं मत आहे आणि इतक्या खालच्या पातळीवर राजकारण घसरू नये। शेवटी मर्यादांचं उल्लंघन होतंय आणि महाराष्ट्रातल्या जनतेला मला खात्री आहे की अशा पद्धतीच्या भाषेची सवय नाही आहे, त्यामुळं हे टाळलेलं जास्त बरं असं मला वाटतं। सर, लोकसभेच्या जागा वाटपाच्या संदर्भामध्ये महाविकास आघाडीची एकत्रित अशी बैठक एकही झालेली नाही, कधीपासून होईल आणि साधारणपणे कोण, म्हणजे की या बैठका न होऊ देण्याचं कोण कारण वाटतं? कोण आहे जे या बैठका होऊ देत नाही? होतील मला वाटतं, कारण आता शेवटी 5 राज्यांच्या निवडणुकांची काही लोक वाट बघत असतील, त्यामुळं या निवडणुकांमध्ये बरेचसे काँग्रेसचे विशेषतः नेते महाराष्ट्रातले वेगवेगळ्या राज्यात त्यांना जबाबदारी दिल्यामुळे तेही तिकडे गेलेले दिसत आहेत। त्यामुळं 5 राज्यांच्या निवडणुकांचे निकाल आल्यानंतर मग तिन्ही पक्ष एकत्रित बसायला सुरुवात होईल असं मला वाटतंय। सर,
विजय वडेट्टीवार जे राज्याचे विरोधी पक्षनेते आहेत त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय की माझ्या सुरक्षेत वाढ करा, कारण की त्यांना अनेक धमक्या ज्या आहेत त्या मराठा समाजाकडनं येतात. सरकार त्याच्यावर निर्णय घेईल ना. त्यांची सुरक्षितता वाढवण्यासाठी विरोधी पक्षनेते आहेत, ते विरोधी पक्षनेत्यांच्या सुरक्षिततेची काळजी सरकारने घेतली पाहिजे आणि सरकार त्यांनी केलेल्या मागणीला योग्य तो प्रतिसाद देईल. शेवटचा प्रश्न राहुल नार्वेकरांच्या संदर्भामध्ये सुनावणीमध्ये कुठेतरी राजकीय पक्षाचे लोक असतील अशी दोन चर्चा आहे. काय अपेक्षा आहे तुम्हाला राहुल नार्वेकर यांच्याकडून या ज्या केस चालू आहेत त्यांची केस चालू आहे? नाही, असं जे ऐकवत आहे ते 31 डिसेंबर आणि 31 जानेवारी अशा दोन डेडलाईन त्यांच्या निर्णयासाठी दिलेल्या आहेत असं मी ऐकलं, पेपरमध्येही वाचलं. त्यामुळे त्याच्या आत त्यांनी निर्णय द्यावा. निर्णय काय द्यावा हे कोर्टाने सांगितलेलं नाही आहे, निर्णय द्यावा असं सांगितलंय. आता राहुल नार्वेकरजी त्यांच्या समोर असणाऱ्या दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकल्यानंतर काही निर्णय करतील. तो निर्णय केल्यावर त्यावर बोलणं योग्य, कारण आता सुनावणी चालू आहे. त्यामुळे राहुल नार्वेकर साहेबांच्याबद्दल काही आज बोलणं योग्य नाही, कारण शिवसेनाही आपली बाजू मांडते, एकनाथ शिंदे गटही आपली बाजू मांडते. पुढे जाऊन आम्हालाही त्यांच्यासमोरच आमची बाजू मांडावी लागेल. त्यामुळे त्याबद्दल त्यांच्याबद्दल कोणतं भाष्य आज करणं योग्य नाही. हिंदी में जानना चाहेंगे, जिस तरीके से पवार परिवार लगातार दिवाली के मौके पर मिला, लोगों के बीच कंफ्यूजन पैदा हो रहा है, इस तरीके से संजय राउत और दूसरे लोग कह रहे हैं. ठीक है, लेकिन पवार परिवार ने किसने किसको मिलना है और किसके साथ किसने खाना खाना है, इसके ऊपर टीका टिप्पणी करने का मुझे कोई अधिकार नहीं है. पवार साहब के कुटुंब में जो एक दूसरे को मिलते हैं उसके ऊपर भाष्य करना भी हमें आवश्यक नहीं लगता. वो उनका फैमिली का अंदरूनी मामला है और उसके ऊपर कोई कहना ठीक है ऐसा मुझे नहीं लगता. एक सवाल ये है कि जो अभी एक जानकारी आई है कि सीएम राहत कोष में सबसे ज्यादा निधि उद्धव ठाकरे और देवेंद्र फडणवीस के समय में आई और सबसे ज्यादा मदद उद्धव ठाकरे और देवेंद्र फडणवीस के समय की गई. तो एकनाथ शिंदे की तरफ से लगातार ये कहते रहना कि हम जनता के लिए काम कर रहे हैं, जनता को सबसे ज्यादा मदद की, इसको कैसे देखते हैं? ये बराबर है आपका. इसके पहले पवार साहब सीएम थे महाराष्ट्र के, तब से हम देखे, मैं तो 90 साल से विधानसभा में काम कर रहा हूँ. हर महाराष्ट्र के मुख्यमंत्री मनोहर जोशी थे, हर मुख्यमंत्री मदद करते ही आ रहे थे. और मदद करना किसी के हार्ट के ऑपरेशन को या किसी आरोग्य की ज़रूरत किसी की हो तो उसको मदद करना, ये तो सीएम फंड का एक कर्तव्य है. और इसके पहले किसी ने इतना जाहिरात एडवर्टाइज नहीं किया था. अब एकनाथ शिंदे जी के कार्यकाल में इसकी एडवर्टाइज हो रही है और इसीलिए लोग पूछ रहे हैं कि इन्होंने कितना पैसा खर्च किया. पहले ऐसे कभी पूछा गया नहीं था कि किसने कितने पैसे खर्च किए. उद्धव ठाकरे जी जब सीएम थे तब उन्होंने भी काफ़ी मदद लोगों को की, लेकिन उन्होंने कभी एडवर्टाइज नहीं की. अब एकनाथ शिंदे साहब की ज़रूरत है एडवर्टाइज करने की, इसलिए वो एडवर्टाइज कर रहे हैं. क्या आपको लगता है जिस तरीके से परसों उद्धव ठाकरे के पोस्टर फाड़े गए, मुंब्रा में जाने नहीं देने की कोशिश हुई, काले झंडे दिखाए गए, ये इस पूरे चीज़ों को कैसे देखते हैं? ऐसा है कि उद्धव ठाकरे जी वहां जाने के लिए विरोध करने की कुछ आवश्यकता नहीं थी और वहां की शिवसेना की शाखा गिराने का काम कुछ लोगों ने किया था. इसलिए मुझे लगता है कि उद्धव ठाकरे उस पार्टी के प्रमुख के नाते वहां जाना तय था. वो गए, उनके लोगों को उन्होंने सपोर्ट करने की इच्छा व्यक्त की. उनको विरोध करने वाले जो वहां के लोग थे उनके बारे में तो मुझे लगता है पूरे ठाणा शहर में कोई अच्छा मत नहीं होगा, क्योंकि सबको किसी को किसी कहाँ जाने के लिए कोई मज्जाव नहीं कर सकता, रोक नहीं सकता. लोकशाही है, स्वतंत्रता सबको है कहीं भी जाने की. तभी उद्धव ठाकरे जी के सामने ऐसा विरोध करना ठीक नहीं था. एक सवाल ये है कि अजीत पवार ने एक प्रेस रिलीज जारी की और कहा कि इस बार वो दिवाली नहीं मनाएंगे क्योंकि वो अस्वस्थ हैं. अचानक अस्वस्थ अजीत पवार दिल्ली दरबार पहुंचते हैं और अमित शाह से मुलाकात करते हैं. क्या ये राजनीतिक अस्वस्थता ज्यादा लगती है क्या?
मालूम नहीं, उन्होंने जो ट्वीट किया उसमें उन्होंने बताया था कि उनको डेंगू हुआ है और इसीलिए वो किसी को मिले नहीं काफ़ी दिन से। जिस दिन बाहर निकले तभी वो अमित शाह जी को जाके मिल के आए। ठीक है, अभी उनकी तबीयत अच्छी होगी, अब उसके ऊपर मैं कुछ कह नहीं सकता हूँ। So there's a certificate roaming on social media with respect to OBC status of Sharad Pawar. What do you have to say about it? That is totally false. There is Mr. Pawar's certificate also, actually official certificate, clearly says he is Maratha. But unfortunately in Maharashtra state, some people are trying to malign Mr. Pawar's image, and that is why this false propaganda is on for last few days. We condemn such type of propaganda, and some people have unnecessarily taken lead in this and trying to show that how Mr. Pawar is OBC, which is not the fact. Mr. Pawar has never used his certificate anywhere, but his school leaving certificate clearly says that he is Maratha, and he has never contested election from a reserved constituency. He has always been a Maratha leader, and Maratha, his certificate is Maratha. सर, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आरोप लावतात आहेत की ज्यावेळेस महाविकास आघाडीमध्ये अजितदादा अर्थमंत्री होते त्यांनी संपूर्ण निधी जो आहे तो लाटलेला होता. यावरती तुम्ही देखील सत्तेत होतात त्यावेळेस यावरचं तथ्य काय, तुम्हाला काय मत आहे तुमच्या? नाही, हे आता वडेट्टीवारांचं मत आहे. अजित पवार आमच्या एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अर्थमंत्री होते आणि जशी मागणी ज्या विभागाची असेल तशी ते सर्वांना त्यांच्या पूर्तता करत होते. काही वेळा काँग्रेसच्या सदस्यांचा आणि काही वेळा शिवसेनेच्या सदस्यांचा काही वेळा तक्रार असायची, पण ती बैठक घेऊन ती सामोपचाराने सोडवली जायची. शरद पवार साहब ओबीसी हैं कि मराठा है? जो सर्टिफिकेट वायरल हो रहे हैं उसको लेकर कंफ्यूजन। वो पवार साहब जी का स्कूल लिविंग सर्टिफिकेट क्लियरली बताता है वो मराठा है और उन्होंने कोई ओबीसी करके कोई सहूलत ली नहीं है. सहूलत लेने का कोई सवाल नहीं उठता, लेकिन महाराष्ट्र में उनके विरोध में गलतफहमी निर्माण करना, उनको बदनाम करने की कोशिश कुछ लोग कर रहे हैं और पवार साहब के बारे में जानबूझ के ये बार बार होते आ रहा है. अब कुछ लोग जो स्टेटमेंट देने वाले लोग हैं उनके ऊपर एफआईआर कर रहे हैं, तकरार कर रहे हैं कि ये गलत और लोगों को दिशाभूल करने का प्रयास कुछ लोग कर रहे हैं. मराठा विरोधी हैं शरद पवार, ये दिखाने की नैरेटिव सेट करने की कोशिश है क्या? कुछ नैरेटिव तो सेट करने की इच्छा उनको है और कोशिश कर रहे हैं, लेकिन पवार साहब हर जात को, समाज को लेके आज तक जिंदगी भर उन्होंने काम किया है और वो कभी मराठा लीडर करके आइडेंटिफाई नहीं किए, बल्कि वो सारे महाराष्ट्र में धनगर कम्युनिटी हो, पिछड़ा वर्ग हो, मुस्लिम कम्युनिटी, सबको लोगों को लगता है पवार साहब अपने लीडर है. लेकिन ये जानबूझ के कुछ लोग कोशिश कर रहे हैं. मुझे लगता है उससे लोगों के ओपिनियन पे कुछ परिणाम नहीं होगा. एक कोशिश और भी हमको दिखाई देती है राजनीतिक कोशिश है, वो ये कि जैसे शरद पवार से अजितदादा मिलते हैं, भले वो पारिवारिक मसला हो, तो उसके बाद सीधे अमित शाह से मिलने चले जाते हैं. ये जो यात्रा है बारामती से सीधा दिल्ली, ये राजनीतिक यात्रा है, कुछ मैसेज लेके गए थे शरद पवार साहब का दिल्ली में? अब मैं उस पवार साहब और अजीत पवार जब जहां खाना खाने को बैठे थे वहां मैं नहीं था और ऐसा कोई मैसेज लेके जाने की, पवार साहब को कुछ मैसेज देने की आवश्यकता भी अभी नहीं है. वो उनकी इधर लंच की मीटिंग यानी उनके पारिवारिक खाने का आयोजन किया होगा. उसके बाद में पूना में ही थे, पूना से वो दिल्ली चले गए. इसमें कोई दो चीजों को लिंक करने की कोई आवश्यकता नहीं है. थैंक यू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.